धन्यवाद मनीष सर, धन्यवाद अमोल सर. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, श्रीदेव रामेश्वर, इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्ट देवता या सर्वांना मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मानाचा मुजरा करून उपस्थित सर्वांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा अर्थात श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2025 सातवे पर्व या स्पर्धेच्या दुसऱ्या रजनीमधील दुसऱ्या लढतीसाठी मी बादल चौधरी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या सामन्यासाठी आपण मनीष पाटील, अमोल जमदाडे हे दोन गोड मंजूळ आवाज अगदी थोड्याच वेळात आपल्याला मायक्रोफोनवर आवाज ऐकू येईल. मिस्टर IPL कुणालजी दाते सर या स्पर्धेच्या मैदानावर कुणालजी दाते यांचं आगमन झालंय. कुणालजी, सिंधुभूमीवर आपलं मनपूर्वक आहे स्वागत. कुणालजी दाते, यवा कोकण आपला जसा, यवा मिडबाव आपला जसा. कुणालजी दाते यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी थोड्याच वेळात हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, पण तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याची बोलीभाषा, जी बोलीभाषा मच्छिंद्र कांबळी यांनी साता समुद्रापार पोचवली वस्त्रहरण या नाटकाच्या माध्यमातून त्या सिंधुदुर्ग बोलीभाषेत अनेक म्हणी आणि वाक्प्रचार अशा अनेक केंद्रावर देवभरा करो गाववाल्यांनो, मालवणी आकाशवाणीच्या मिडबाव केंद्रावरसून तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. आजच्या दिवसातली ही दुसरी लढत एकमेकांच्या समोर सज्ज दोन संघ महादेव नाईक यांच्या मालकीचो साईश 11 सावंतवाडी आणि उमेश वांगणकर यांच्या मालकीचो उमेश 11 हुमरट, दोन तगड्या मातब्बर संघांमध्ये ही लढत. आणि या दुसऱ्या सामन्यासाठी साईश 11 सावंतवाडी संघाने जिंकलेलो टॉस आणि घेतलेली फिल्डिंग. सलामीची जोडी उमेश 11 हुमरट संघाची तुमका सज्ज दिसतली मैदानाच्या मधोमध. आज असा होळी आणि आज होळीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, कोकणातले प्रत्येक गावातला प्रत्येक घर गजबजान गेलेला. होळी उत्सवासाठी, होलिका देवीसाठी नारळ ठेवण्यासाठी अगदी चाकरमानी गावात वाहन पकडून कोण एसटी निलो, कोण रेल्वे निलो आणि कोण आपल्या स्वतःच्या गाडीन सुद्धा इलो. या सगळ्या चाकरमान्यांचा होळीच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. संपूर्ण स्पर्धेतलो सामनो क्रमांक 14 तुमच्या भेटीसाठी. आजच्या दिवसात ही दुसरी लढत. पहिल्या सामन्यासाठी RR 11 डोंबिवली संघाने केली विजयी सुरुवात. बोनी ज्याका म्हटली जाता मालवणी भाषेत, तो बोनियाचो पहिलो विजय आज RR 11 डोंबिवली संघाच्या नावार. ज्या सामन्याचो हिरो होतो भूषण गोळे, 4 विकेट या एका मॅच मध्ये. पहिल्या दिवसाचा विचार केलो तर AK स्पोर्ट वरवडे संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणारो पहिलो संघ ज्यांनी सेमीफायनलचे दरवाजे आपल्या संघासाठी उघडले. दुसऱ्या दिवशी अवधूत स्पोर्ट कणकवली संघ दिमाखात कालच्या रात्री सुपर ओव्हरच्या सामन्यात विजयश्री प्राप्त करून सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारो दुसरो संघ. आणि आजच्या दिवसातले हे 4 संघ कोण असतलो? तिसरो संघ RR 11 डोंबिवली, राजापूर ग्रामीण स्टार, उमेश 11 हुमरट आणि साईश 11 सावंतवाडी या 4 संघांच्या दरम्यान रंगणाऱ्या ह्या तुंबळ युद्ध, क्रिकेटचा घमासान रणसंग्रामाची हे सगळं थरार खास तुमच्यासाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीन भाईजी नरेश, शैलेशजी लोके आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे सगळे आमचे शेकडो सदस्य ज्यांनी बघितलेला स्वप्न या वर्ष पूर्ण होताना ग्रीन पार्क मैदानावर डे नाईट स्वरूपाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळ्यात मोठी स्पर्धा होची. ह्या स्वप्न आणि स्वप्न ता असता जा तुमका झोपाक देणार नाही, ता स्वप्न नसता तर जा तुमका जागा रवाक भाग पडता, पूर्णत्वाकडे येण्यासाठी तुमका ताकद देता, ता स्वप्न असता. स्वप्न बघण्यासाठी कधी मोठो खर्च नसता, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत नावाचो प्रचंड खर्च करूचो लागता. आणि ती मेहनत आमच्या सगळ्या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या सदस्यांनी घेतली आणि तुमच्यासाठी सादर केली सिंधुदुर्ग जिल्ह्याची सगळ्यात मोठी मानाची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2025 सातव्या पर्वाची
ही तिसऱ्या रजनीमधली ही दुसरी लढत उमेश 11 हुमरट संघाची सलामीची जोडी. उमेश 11 हुमरट संघाच्या वतीन बबलू खामकर आणि शरद पारगे ही सलामीची जोडी. संपूर्ण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ज्याका म्हटले जातात आ शहर म्हणजे पुणे. पुणे तिथे काय उणे. स्ट्रायकरांच्या दिशेने बबलू खामकर, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने शरद पारगे आणि गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी साईश 11 सावंतवाडी संघाच्या वतीन बॉलिंग मार्कवर विकी कलमे. मूळ लातूरचा हो खेळाडू सध्या पुण्यामध्ये स्थित विकी कलमे. पहिल्या चेंडूवर विकीतो सामना करण्यासाठी बबलू खामकर सज्ज. सामन्याची सुरुवात, पहिल्या इनिंगची सुरुवात, हो पहिलो चेंडू ऑन द राईज करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ द रिशन फिल्डर तैनात आणि पहिल्या चेंडूवर पहिली सफलता, पहिली विकेट. बबलू खामकर गोल्डन डकचं मानकरी. ही आरपीएम विकेट नंबर 1. पहिल्या चेंडूवर ही पहिली सफलता. ज्या खेळाडूकडून मोठे अपेक्षा होते तो बबलू खामकर आपल्या खात्याची बोनी न करता पहिल्या चेंडूवर माघारी परतलो. उमेश 11 हुमरट संघाक हे मोठो धक्को. 6 षटकांची इनिंग, मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर, क्षेत्ररक्षण सज्ज. या वर्षाचा हा अजून एक मोठा वैशिष्ट्य खास तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी पहिल्यांदाच LED 30 यार्ड सर्कल. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. त्यानंतर राहुल लोहार, अजून एक पुण्याचा दर्जेदार खेळाडू, वलयांकित नाव स्ट्रायकर एंडवर. धावसंख्येची सुरुवात करण्याची जबाबदारी, डोलारो सावरण्याची द्विधा स्थिती सुद्धा सध्या राहुल लोहारच्या समोर उभी असा. पहिल्या चेंडूवर सफलता विकी कलमे. कलाम लावणा ह्यो एक नवीन वाक्प्रचार रात्री खेळ चाले मालिकेमुळे मालवणी भाषेक मिळालो आणि विकी कलमे नावातच ज्याच्या कलाम असा त्यांनी लावला पहिला कलाम. या ओव्हर मध्ये किती कलमा लावतो विकी हे ठरवणारे अजून 5 बॉल बाकी असत. पहिल्या चेंडूवर बबलू खामकरची विकेट आणि दुसरा चेंडू राहुल लोहार सज्ज स्ट्रायकर एंडवर. सुरेख चेंडू, टप्प पडल्यानंतर थोडस खाली राहणारो, थोडीशी हालचाल, बॉलरच्या अगदी समोर टाकलेलो चेंडू. ज्याप्रमाणे नदीत मासो पकडण्यासाठी गर्यक लावून ऐस टाकला जाता अगदी माशाच्या समोर ड्राईव्हच्या मोहजाला त्याला फसवायचं असो त्याचा इरादो असता. यावेळी सुद्धा बऱ्यापैकी त्याला बीट केलेलो. नशिबवान ठरलो राहुल की जाता जाता चेंडू आणि बॅटचा स्पर्श झालो नव्हतो. डॉट बॉल, चेंडू निर्धाव, 2 चेंडूंचा खेळ समाप्त. अजून धावसंख्येची सुरुवात होती बाकी. तिसऱ्या चेंडूवर मोठो फटको, लंगॉनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलो. अजून एक फटको आणि दुसऱ्या विकेटचा पतन. राहुल लोहार दुसऱ्या वैयक्तिक चेंडूवर सांघिक दुसऱ्या गड्याच्या रूपात तंबूत परतताना धावसंख्येची सुरुवात होणार बाकी असा. पण पहिल्या ओव्हर मध्ये विकी कलमेन लावली 2 कलमा. ही 2 सफलता आपल्या नावे. ही दुसरी आरपीएम विकेट. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 0 रन्सावर. कोलवा टप्प्याचा चेंडू, ऍक्शन रिप्ले बघा. 70-70 लाईव्हची ही खासियत. शेअरिंग स्क्रीन, एकाच वेळी बॅटर आणि बॉलर दोघे तुमका बघूक मिळतले. खोलवा टप्प्याच्या चेंडूवर मोठ्या फटक्याचा मोह राहुल लोहारचा थोडं अंगलट इलो कारण चेंडू खाली होतो. शिरूर पुणेचो शुभम शेळके. ज्या शुभमला सिंधू भूमीवरच्या बऱ्याच मैदानांचा अनुभव असा तो शुभम एक साधो सोपं झेल ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये कंप्लीट. ही दुसरी सफलता. पहिलो चेंडू मिडा 2 विकेट जाणं ह्या संघासाठी खूप मोठो धक्को आणि त्यामुळे रोहित खरात थोडीशी संयमपूर्ण फलंदाजी करण्याची जबाबदारी घेऊन कॅप्टन कडसून टीम मॅनेजमेंट कडसून नक्कीच काहीतरी संदेश घेऊन मैदानावर उतरलेलो अजून एक खेळाडू. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 1 रनचावर
शरद पारगे अजून एक पुण्याचा दर्जेदार मिड ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास, फिल्डर चेंडूच्या मागे, या फिल्डरला बीट करून या ओव्हर मधलं पहिलं मल्टिपल रन्सांचं शॉट, चेंडू सीमारेषा पार, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव चौकार. लावली पण शेवटच्या चेंडूवर थोडेसेच काही चांगले आनंदाचे क्षण या काळोख्या रात्री शरदाचा चांदणा मैदानावर पसरलेला. शरद पारगेचं हे पहिलं स्कोरिंग शॉट चौकारासाठी आणि पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर धाव संख्या मालवणीतल्या थापटावर 5 बोटांच्या 5 रन्सावर. गोलंदाजीत बदल होतो लो. वैयक्तिक पहिल्या, सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन शुभम शेळके, पुण्याच्या शिरूरचा हो खेळाडू ज्याने एक सुंदर झेल टिपलो. राहुल लोहारची खेळी समाप्त करणारा एक सुंदर झेल लॉंगॉनच्या दिशेने ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये टिपताना जे का आपण बघितलो विकी कलमेच्या बॉलिंग मार्कवर, तोच खेळाडू बॉलिंग मार्कवर शुभम शेळके ज्याचं नाव असा. वैयक्तिक पहिल्या, सांघिक दुसऱ्या ओव्हरची ही जबाबदारी. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 5 रन्सावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. ही गोष्ट थोडीशी चिंताजनक नक्की असते, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये बबलू खामकर आणि राहुल लोहार हे 2 तगडे खेळाडू आपल्या खात्याची सुरुवात न करता माघारी परतलेले. त्याच्यापैकी एक ठरलो गोल्डन डकचो मानकरी, एक ठरलो सिल्वर डकचो मानकरी. आणि त्यानंतर थोडीशी भागीदारी, डाव सावरण्याची जबाबदारी. जमलेली जोडी मैदानावर सध्या स्ट्रायकर एंडच्या दिशेने रोहित खरात, नॉन स्ट्रायकर एंडवर शरद पारगे आणि धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 5 रन्सावर. अक्षय शेळकेच्या वेगवान गोलंदाजीचा कशा प्रकारे सामना केला जातो. रोहित खरात, यावेळी रोहितवर सुद्धा खूप मोठी जबाबदारी. दुसऱ्या षटकाचा हे पहिलो चेंडू, आडवी बॅट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट कव्हर करून मिड विकेटच्या कपडावर टोलवण्याचा इरादो, हे सगळ्या गोष्टी असफल. कारण बॉलिंग मार्कवर असणारा शुभम शेळके एक मोठा अनुभव या खेळाडूच्या मागे असा. टप्प पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू विकेट किपर कडे समाप्त. पहिलो चेंडू डॉट, दुसरा चेंडू पुढे सरसावत इनसाइट आउट, लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषे बाहेर फरार, आरपीएम चौकार. लई ताकद आहे रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं, कारण गेली 7 वर्ष रामेश्वर प्रतिष्ठान फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाही, असा अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा आणि प्रत्येक घराघरात घरातल्या प्रत्येक मनात पोचलेला ह्या नावाचा. आणि त्यामुळे सगळ्यांका ही स्पर्धा आपली वाटता, आपल्या घरची वाटता. धावसंख्या 9 रन्सावर. तिसरा चेंडू, शुभमच्या चेंडू समोर रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न होतो. थोडीशी गती या चेंडूमध्ये कमी, बॅटरच्या अगदी समोर पिचिंग, त्यानंतर थोडीशी हाईट या चेंडूसाठी. कनेक्शन न होता चेंडू झालो समाप्त, खेळपट्टीवरच रवलेलो.
या ओव्हर मधले पहिले 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावांचा खर्च करणारो शुभम, एकूण धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 रन्सावर. परत वारंवार मोठ्या फटक्यांचो मोह. पहिल्या ओव्हर मधले 2 विकेट, त्यानंतर डोलारो सावरण्याचा यशस्वी प्रयत्न. आतापर्यंत दोनही बॅटरचे 2 प्रत्येकी एक चौकार, पण त्यानंतर रोहित करात स्टेप आउट करण्याचा प्रयत्न वारंवार असफल. यावेळी चेंडू डॉट, वैयक्तिक 5, सांघिक 9 रन्सावर. रोहित यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडूचा पिचिंग, हलकेच अपील झाला करा, पण पंचांचा इशारा होईल लेग बायचो आणि या लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल एकेरी धावेनिशी धावफलक डबल फिगर्सवर 10 रन्सावर. दुसऱ्या षटकाची समाप्ती करणारो, सांगता करणारो, मालवणी भाषेत भैरवी घालणारो शेवटचा चेंडू बाकी असा. पहिल्याच ओव्हर मध्ये विकी कलमेची कमाल करणारी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, त्याका दर्जेदार क्षेत्ररक्षणाची साथ, सगळा अगदी जुळानीला. पहिल्याच ओव्हरीमध्ये उमेश 11 हुमरट संघ बरोचसो बॅकफुटवर. उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा हा संघ एका मोठ्या स्पर्धेत बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर उमेश 11 हुमरट या वलयांकित नाव या स्पर्धेच्या निमित्तान तुमका ऐकाक मेळतला. आणि समोर असा महादेव नाईक यांच्या मालकीचा साईश 11 सावंतवाडी संघ. शुभम शेळके बॉलिंग मार्कवर. या ओव्हरीचा हा शेवटचा बॉल. अखेरच्या बॉलवर मोठ्या फटक्याचा परत एकदा झालेलो असफल प्रयत्न. लेग बायचो इशारो परत एकदा पंच सुशील शेडगे सरांकडून. एकेरी धावेनिशी दुसऱ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. पहिली बॅटिंग करताना उमेश 11 हुमरट संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 रन्सावर. सुशील शेडगे सर, उमेश मांजरेकर सर या सामन्यात पंचांच्या भूमिकेत. आणि आज सुशील शेडगे सरांचा वाढदिवस सुद्धा असा. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2025 च्या निमित्तान आमचे ऑफिशियल्स, आमचे पंच सुशील शेडगे सर तुमका वाढदिवसाच्या निमित्तान आमचे मनपूर्वक शुभेच्छा असत. कॅमेरामन जरा विनंती असतली जरा स्क्वेअर लेग पंचांकडे एकदा कॅमेरा कव्हर करतो. आमचे स्क्वेअर लेग अंपायर सुशील शेडगे सर आज वाढदिवस सुशील सरांचो. सुशील सर अगदी मनपूर्वक शुभेच्छा. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव कडसून जाऊया परत एकदा मैदानावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 ह्यो धाव फलक. तिसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यासाठी थोडीशी चर्चा तर चालू असा. काय नेमकी चर्चा चालू असा? ही चर्चा क्षेत्ररक्षणाच्या रचनेसाठी की काही नवीन व्यूह रचण्यासाठी? विकेट कीपर ऋषिकेश झोरे, पुण्याच्या कुथरूडचो हे दर्जेदार खेळाडू, या महत्वाच्या सामन्यात विकेट कीपरची महत्वाची भूमिका बजावताना. बॉलिंग मार्कवर परत एकदा विकी कलमे, वैयक्तिक दुसऱ्या, सांघिक तिसऱ्या षटकाचा पहिलो चेंडू. रिव्हर्स स्वीप करण्याचा होतो प्रयत्न. विकी कलमेच्या वेगाचा फायदा उठवायचो, जाता जाता बॅटचो हलकोच स्पर्श करायचो, थर्डमॅनच्या दिशेने नो मॅन्स लँड कव्हर करायचा. पण चतुरस्र गोलंदाजी, दिशा, टप्पो, वेग याच्यावर सुरेख नियंत्रण आतापर्यंत साईश 11 सावंतवाडी संघाच्या बॉलरांचा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले गोमंतक भूमीचे अनेक मानाचे स्पर्धा जिंकलेले संघ साईश 11 सावंतवाडी सध्या तरी पारडा हुमरट संघासमोर. पण पलटवार होतलो, हल्ले प्रति हल्ले होतले. ह्यो मोठो फटको मिड विकेटच्या दिशेन आणि या मोठ्या फटक्याच्या नादात अजून एक लागला कलाम. विकी कलमेच्या ओव्हर मध्ये तिसऱ्या विकेटचा झाला पतन. सांघिक धाव संख्या 11 असताना एका चौकारानिशी काठीन घोंगड घेऊ द्या किर, मला भी जत्रेला येऊ दे किर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही मानाच्या जत्रा सुद्धा प्रसिद्ध असत. यामध्ये सोनुर्लीच्या माऊलीची लोटांगणाची जत्रा असा, कुणकेश्वराची शिवरात्र असा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सगळ्यात मोठी आंगणेवाडची जत्रा. पण आज आमच्या मिठबाव मध्ये भरलेली ही क्रिकेटची जत्रा, जी क्रिकेटची जत्रा बघण्यासाठी अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेसाठी आमच्या मिठबाव मध्ये इले. आणि या सगळ्यांचा खेळ बघण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून आमचं मिठबाव गाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलो. तो क्रिकेटचा ह्यो कुंभमेळो आमच्या मिठबाव मध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2025 ह्यो थरार.
आजची तिसरी रजनी. पहिल्या दिवसासाठी AK स्पोर्ट वरवडे, दुसऱ्या दिवशी अवधूत स्पोर्ट कणकवली. आज या 4 टीम पैकी एक टीम जेका संधी असतली सेमीफायनल साठी. मालवणीत एक म्हण जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपानोया. अगदी तसाच असा स्पर्धा होत असतात खेळणाऱ्या घोपानोया. पण रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव सारखी मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा होता वर्षातून एकदा खेळण्याची आणि जिंकण्याची संधी, ती सुद्धा वर्षातून एकदा. आणि त्या एकदा मिळालेल्या संधीचा सोना करण्याच्या इराद्यान सायकर यांच्या दिशेन नरसिंग पालनपल्ले. यावेळी बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेडखानी, चारोखानीची जका म्हटला जाता. नरसिंग पालनपल्ले मैदानावर गेलो, फक्त हजेरी लावून परातलो. चौथ्या विकेटचा झाला पतन. 11 धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्पर्धा खेळाची जिंकाची अशी बऱ्याच वर्षापासून आमची सगळ्यांची इच्छा. आणि या वर्षीच्या सुप्रीमो चषकामध्ये तुमका बघूक मिळतलो सिंधुभूमीचो संघ अर्थात साईश 11 सिंधुदुर्ग. या संघातून खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंका आमचे मनपूर्वक शुभेच्छा असतले. भेटूया एअर इंडिया मैदानावर 9 ते 13 एप्रिल सुप्रीमो चषक. या वर्षी 11 लाख रुपयांचा बक्षीस पहिला असा आणि सोबत विजेत्या संघातल्या 11 खेळाडूंका मोटरसायकल. आणि सिंधुदुर्गातलो संघ या स्पर्धेत या वर्षी नाव असताना साईश 11 सिंधुदुर्ग या टीम साठी मनपूर्वक शुभेच्छा. जाऊया मैदानावर. उमेश 11 हुमरट संघाच्या वतीन हॅट्रिक टोलवण्याच्या इराद्यान मैदानावर ओमकार पोकळे आणि हॅट्रिक पूर्ण करण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर विकी कलमे. यावेळी विकेट किपर बघा, हॅट्रिक पूर्ण झाली. विकेट हॅट्रिक नंबर 1, संपूर्ण स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. आणि या विकेट साठी कौतुक करूचा लागता पुणे कोथरूडच्या ऋषिकेश झोरे याचा. एकदा टाळ्या वाजव या ऋषिकेश झोरे साठी. जाता जाता बॅट चिक्कड घेऊन जाणारा चेंडू आणि यष्ट्यांच्या मागे विकेट किपर ऋषिकेश झोरे. पहिली विकेट हॅट्रिक संपूर्ण स्पर्धेची. कौतुक करूचा लागत. या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये विकी कलमेन घेतले 2 विकेट लागली, 2 कलमा. आणि या ओव्हर मध्ये 3 विकेट, 5 विकेट हाल जका म्हटलं जाता पंजा खोललो विकी कलमेन. दर्जेदार गोलंदाजी कशी करूची, खेळपट्टीकडून मदत कशी घ्यायची, बॅटरला आपल्या मोहजालात कसा फसवायचा, याची सगळी उदाहरणं दाखवताना विकी कलमे. काय गोलंदाजी असा विकीची. वारंवार गुडलेन स्पॉटच्या जवळपास चेंडूचो टप्पो पडल्यापासून बॅटर पासून थोडंसं लांब जाणारो ड्राईव्हचो मोह. आणि जो ड्राईव्हचो मोह विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 8 वेळा फसवून गेलो, तो ड्राईव्हचो मोह यावेळी या बॅटरच्या अगदी अंगलट येताना 5 गडी बाद झाले. पण दुसऱ्या बाजून विचार केलो उमेश 11 हुमरट संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक व्यावसायिक संघ असा पलटवार नक्की होतलो. हल्ले प्रति हल्ले नक्की बघू गावतले. चपल शॉट खेळण्याचा प्रयत्न प्री डिटरमाइंड जका म्हटलं जाता. विकी कलमेच्या वेगाचा फायदा उठवण्यासाठी थोडीशी रिस्क घेतलेली यावेळी नवीन बॅटर अजिंक्य गोळेन. अर्थशास्त्राचा नियम असा मोर रिस्क मोर प्रॉफिट. पण यावेळी संघ अशा स्थितीमध्ये असा जर तुम्ही रिस्क घेतलात तर प्रॉफिट रावला बाजूक, हातातला सुद्धा गमावण्याची शक्यता. थोडा वेळ या खेळपट्टीवर उभा राहणं गरजेचं असा, थोडा वेळ या संकटाचा सामना करणं गरजेचं असा. कारण आगोकी गोलंदाजी विकी कलमे आणि सोबत शुभम शेडके या दोघांची. 11 धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यात बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन एकेरी धाव झाली पूर्ण. चेंडू थोडो काळ हवेत होतो आणि पॉइंटच्या दिशेन चेंडू गेल्यानंतर सध्या डोळ्यासमोर उभं राहणारो ग्लेन फिलिप्स काही काळासाठी सगळ्यांका दिसलो. एकेरी धावेनिशी षटकाची झाली संगता. वैयक्तिक 2 षटकांचा कोटो पूर्ण करून विकी कलमेन आपल्या नावे केले 6 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट. एकदा टाळी वाजव या विकी कलमेसाठी. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक विकी. हे वाजणारे टाळी तुझ्यासाठी, तुझ्या 5 विकेट हॉल साठी, तुझ्या खोललेल्या पंजासाठी.
रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव चषक 2025 सातव्या पर्वातली पहिली विकेट हॅट्रिक आज आपल्या नावे करणारो विकी कलमे 1987 या साली भारतीय संघासाठी पहिली विकेट हॅट्रिक वनडे मधली केली चेतन शर्मा याने। त्यानंतर कसोटी मधली पहिली विकेट हॅट्रिक इडन गार्डनवर ऑस्ट्रेलिया सारख्या मातब्बर संघाविरुद्ध हरभजन सिंगची। एकता बिश्त या मुलीन आपली केली पहिली T20 मधली विकेट हॅट्रिक भारतीय संघासाठी आणि त्यानंतर ती कमाल केली दीपक चहरने पुरुष संघासाठी। रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या सातव्या पर्वामधली ही पहिली विकेट हॅट्रिक विकी कलमे आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडलेला एक गोड स्वप्न म्हणजे देवबाग, देवांची भूमी म्हणजे देवबाग, तळ कोकणाचा स्वर्ग म्हणजे देवबाग आणि त्या देवबागचा सुपुत्र ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कर्नाटकाच्या गोमंतक भूमीच्या अनेक मैदानावर नेला तो देवबागचा सुपुत्र दर्शन बांदेकर बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिल्या सांघिक चौथ्या षटकाची जबाबदारी। धावफलक 12 रन्सावर 1 डझन धावा 3 षटकांची सांगता आणि या फक्त 12 रन्सांसाठी अर्धो संघ माघारी परतलेलो। घर वापसी झाली 5 प्लेयरांची। मालवणी भाषेत रावणी जका म्हटली जाता। कोंबड्यांची अंडी उबवण्यासाठी 21 दिवस अंडी ज्या जागेवर ठेवली जातात त्याला रावणी म्हटली जाता। त्या रावणीवर फक्त बसण्याचं काम कोंबडीकडे आणि असे आमचे 5 बॅटर बाद झाल्यानंतर दर्शन बांदेकरचा ह्यो पहिलो चेंडू मिडऑफच्या दिशेने अपिश ड्राईव्ह एकेरी धावेनिशी 13 ह्यो धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यात उमेश वांगणकर यांच्या मालकीचा उमेश 11 हुमरट संघ या संघाकडून सुद्धा दर्जेदार क्रिकेट तुमका नक्की बघू गावतला। या संघाची खासियत असा बॅकफूट वरसून पलटवार करण्यासाठी उमेश 11 हुमरट संघ ओळखले जाता आणि या संघातून खेळणारे पुण्याचे सगळे अष्टपैलू दर्जेदार खेळाडू या आमच्या ग्रीन पार्क मैदानावर धावसो। उमेश 11 हुमरट संघाची 4 षटकांचा खेळ सर 11 हुमरट संघाची 4 षटकांचा खेळ सरलो रन झाले 23। RR 11 डोंबिवली संघाचे मालक राजश्री पवार मॅडम यांची सुकन्या रोशनी पवार हिची जन्मतारीख असा 23 आणि आज त्यामुळेच 23 यो आकडो RR 11 डोंबिवली संघाच्या जर्सीवर तुमका दिसतलो। तो 23 चा आकडो स्कोर बोर्डवर जगप्रसिद्ध लेग स्पिनर शेन वॉर्न यांची ही जन्मतारीख। शेन वॉर्न एकूण 4 मोठ्या संघातून खेळले आणि 4 वेगवेगळ्या संघातून खेळताना प्रत्येक वेळी त्यांचा जर्सी क्रमांक होतो 23 आणि धावसंख्या त्याच 23 रन्सावर। कुलदीप यादव मायकेल टेस्कोत्रिक अशा जगप्रसिद्ध खेळाडूंची ही जर्सी क्रमांक आज 23 रन आकड्यावर बरेच गोष्टी आठवतले कारण 23 यो आकडो असा RR 11 डोंबिवली संघाच्या पाठीवर आणि सध्या स्कोर बोर्डवर शुभम शेळके बॉलिंग मार्कवर बॅटर बीट विकेट कीपर बीट धावशीत करण्याची संधी डायरेक्ट हिट होती गरजेची काही इंचान वाचलेलो बॅटर एकेरी धावेनिशी धावसंख्या 2 डझनावर 24 रन्सावर 6 गड्यांच्या मोबदल्यात शुभम शेळके बॉलिंग मार्कवर या गोलंदाजांना सुद्धा प्रभावित केला। पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी 6 धावा खर्च केले। पुण्याच्या शिरूरचा ह्यो खेळाडू आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बॅटरला नाचवण्याची क्षमता आणि आतापर्यंत या मॅच मध्ये बॉलर बॅटरवर हवी होताना 24 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात उमेश 11 हुमरट संघ आणि समोर साई शिलबन सावंतवाडी। 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर सन्मानजनक धावसंख्या यावेळी खुणावताना उमेश 11 संघासाठी दिलेलो सन्मान एकेरी धावेनिशी पाव शतक पलकावर 25 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात। पहिल्या मॅच मध्ये पहिली बॅटिंग करताना RR 11 डोंबिवली संघान 65 धावा कुठले। आजच्या दिवसात धावांचे डोंगर बघू गावतले असं वाटत असतानाच पुढच्या मॅच मध्ये लो स्कोरिंगचा ड्रामा पण अजूनही 10 बॉल बाकी। या 10 बॉल मध्ये किमान 20-30 रन उमेश 11 हुमरट संघासाठी अति गरजेचे आणि आवश्यक। आखो टप्प्याचा चेंडू थोडस बाउन्स या चेंडूवर मिळालेलो बॅटर बरोबर विकेट कीपर बीट शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन यष्टिरक्षण करतानाच पंचांचा इशारा होईल वाईड बॉल आणि त्यासोबतच 1 फॉर द ओव्हर। एका ओव्हरीत 1 बाउन्सर टाकण्याची परवानगी ती झाली समाप्त आणि या 2 धावेनिशी धावसंख्या 27। यष्टिरक्षक ऋषिकेश जोरेचा कौतुक असा बॉलर
रिव्ह्यू करण्यासाठी इच्छुक होतो, पण ऋषिकेशने घेतलेला निर्णय होतो या बॉलवर, व्हाईट बॉल साठी थोडंसं दुजोरो आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर परत एकदा शुभम शेळके. अनिकेत ताकवणे वैयक्तिक 3 रन्सावर. डावखुऱ्याचा तो बॅटर आणि डावखुऱ्याचा तो फटको स्क्वेअर लेगच्या कपळावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार. सामदाम दंड आणि भेद. काय झाला मैदानावर बघूया. रुको सबर करो, कॅमेरामन फोकस करो. षटकार तर गेलो, पण त्यापूर्वी अनिकेत ताकवण्याची बॅट यष्टँका लागलेली. ह्यो अँगल बघा खास तुमच्यासाठी. फटको सुंदर, त्यानंतर गमावलेलो तोल, गेलेलो बॅलन्स आणि पडल्यानंतर लागलेली बॅट स्टंप्सला. षटकार मारल्यानंतर सुद्धा बॅटर बाद होता आणि हेकाच म्हटलं जाता यळ बरो त्याचो खेळ बरो आणि जेचो यळ वाईट त्याका झाडार चढलेलो असताना येऊन कुत्रो खायत. यार येळ आणि शिगम्यार खेळ. शिगम्याचे तुमका शुभेच्छा असत, होळीचे सगळ्यांका शुभेच्छा असत. आयनाच्या बायना 2 गोटे देईना, घेतल्याशिवाय जायना. शबई शबई. उपस्थित सगळ्यांका होळी पौर्णिमेचे मनपूर्वक शुभेच्छा. 7व्या विकेटचा पतन. ज्या 7व्या वानेरूची आपण चर्चा करी होतो, 7वा वानेरू पाठोपाठ इला बाहेर. 27 धावा, 27, 7 गड्यांच्या मोबदल्यात. 4थ्या षटकात शुभम शेळकेचो येळ होतो बरो. नवीन फलंदाज सनी कसबे. जक्सनीमध्ये क्षमता, ताकद, गुणवत्ता अगदी काठोकाठ ठासून भरलेली. फक्त या सगळ्याक आज वाव देणं गरजेचा. बॅकफुट पंच, कव्हरच्या दिशेन थोडीशी मागे सरसवत बनवलेले रूम आणि एक सुंदर फटको. दुसऱ्या टप्प्यानंतर सीमारेषा पार. आरपीएम चौकार. चषकाचा या वेड असा क्रिकेटचा, या वेड असा दर्जेदार गोलंदाजीचा आणि ते का मिळणाऱ्या फिल्डरच्या साथीचा. आणि त्या वेड तुमका आमका हय घेऊन इला या 7व्या सलग पर्वासाठी. चौकारानंतर धावसंख्या 31 सनी कसबे. एक जबाबदारी असा सनीवर. सन्मानजनक धावसंख्या स्कोरबोर्डवर उभारण्यासाठी सनी मैदानावर उभो राहताना ही आडवी बॅट मिड विकेटच्या कपडावरसून आश्चर्य नवल की चमत्कार. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव षटकार आणि षटकारांची धाव संख्या 37 रन्सार. आतापर्यंत फक्त सनी कसबेन खेळलेले. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्यावर षटकार. शुभम शेळके बघता बघता महागड्या षटकाच्या दिशेने मिड ऑफ आणि मिड ऑफ. ज्या मिड ऑफच्या जागी पहिल्या विकेटचा पतन झालेला बबलू खामकरचा, त्याच जागी 8व्या विकेटचा पतन. 37 धावा, 8 ही खासियत 70-70 लाईव्हची. जगाच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा घेऊन जाणारी 70-70 ची टीम आणि या 70-70 चॅनलवर ही स्पर्धा श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2025 7व्या पर्व. मिडऑफच्या दिशेनं हे दुसरं झेल दर्शन बांदेकरच्या सेफ हँड्स मध्ये. पहिली विकेट बबलू खामकर सुद्धा मिडऑफच्या जागी दर्शनच्या हाती आणि यावेळी सनी कसबे जो एका बाजून धोकादायक ठरतलो असा वाटत होता, तो सनी बाद झाल्यानंतर मैदानावर ध्रुव शर्मा मुंबईच्या गिरगावचा हो खेळाडू, ज्या गिरगावची ओळख होती गिरणगाव म्हणून,
अनेक कापडांच्या गिरणींसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईचा या शहरचा सध्या गिरगाव या नावाने प्रचलित त्या गिरगावचा खेळाडू ध्रुव शर्मा मैदानावर आणि बॉलिंग मार्कवर शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन ध्रुव शर्मा, रोहन खरात पुण्याच्या सिंहगडचो एक दर्जेदार गोलंदाज, एकूण धावफलक स्थिरावलेलो 37 ध्रुव शर्मा शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी 37 धावफलक 50 धावा सुद्धा नक्की फायटिंग टोटल बनाक शकतात या सामन्यासाठी, कारण दोन्ही बाजून अष्टपैलू खेळाडूंचो भरणो या दोन संघात. शेवटच्या ओव्हरीचो हे पहिलो चेंडू लॉंगॉनच्या दिशेने फक्त 1 रन, एकेरी धावेनिशी 38 धावफलक. दुसऱ्यासाठी वळलेली पावला जोपर्यंत विकेट किपर करता फील्ड अल्डरामचो थ्रो यष्ट्यांच्या दिशेने ऋषिकेश जोरेचो पोचता तोपर्यंत 2 धावेनिशी धाव संख्या 39 धावा 39. एक सन्मानजनक धाव संख्या अगदी जवळ तुमका दिसतली. पहिल्या 2 दिवसांचा विचार केलो तर 37, 38, 50 या धावसंख्येचे सामने सुद्धा शेवटच्या ओव्हरी पर्यंत गेले, शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचले आणि त्यामुळे या मॅच मध्ये सुद्धा अशीच घमासान लढत तुमका बघू गावतली. कट केलो चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने कव्हर पॉइंटचो क्षेत्ररक्षक येता, फील्ड करता, थ्रो करता लांब वर, जोपर्यंत बॅकअप होतो तोपर्यंत परत एकदा 2 धावांची लहर आणि धावफलक 41 रनसार 41 शेवटचे 4 चेंडू बाकी. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची, कोकण प्रांताची, तळ कोकणाची मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आदरणीय भाईजी नरेश शैलेशजी लोके यांचा सुंदर नीटनेटका देखना आयोजन आणि नियोजन आणि त्यामुळे 7 वर्षाप्रमाणे याही वर्ष रसिक प्रेक्षकांची गर्दी आणि अलोट प्रतिसाद प्रत्यक्ष मैदानावर आणि युट्यूबवर सुद्धा. रिव्हर्स बॉल, चेंडूचा प्रवास सीमारेषा पार, हावको, रावकांडो, कुम्यो आणि घुडुम मातारी, रणटुळाची कंटुळा डायरेक्ट चंद्रार, आरपीएम षटकार. पहिल्या 4 ओव्हर पर्यंत या संपूर्ण मॅच वर वर्चस्व गाजवला साईश 11 सावंतवाडी संघान, पण जा कॉमेंट्री बॉक्स मधून मी मगापासून सांगतोय वार होतले, हल्लो होतलो, प्रति हल्ले होतले, डावपेच बघू गावतले, ते सगळे या शेवटच्या 2 ओव्हरीमध्ये. पहिल्यांदा सनी कसबे नावाचा वादळ आणि सध्या मैदानावर अजिंक्य गोळेचे हे तोफ गोळे तुमका बघूक मिळले. धावसंख्या या षटकारांशी 47 3 चेंडू या इनिंगचे बाकी. अजिंक्य गोळे परत एकदा रिव्हर्स पूलचा प्रयत्न. रोहन खराचो एका धावेचो इरादो होतो, पण रोहनला माहिती असा आपण काय करूचा असा आणि काय नाही करूचा असा. शेवटच्या 2 बॉलवर अजिंक्य गोळे अजून 2 किमान तोप गोळे अजिंक्यकडसून येणं गरजेचा. एक दर्जेदार सामनो जर तुमका बघूचा असात तर किमान 50-55 पार करूचे लागतले. शेवटचे 2 बॉल, धावसंख्या 47. 5व्या चेंडूची गोलंदाजी घेऊन ध्रुव शर्मा. कोलवा टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 रन तर नक्की असा. दुसऱ्यासाठी वळलेली पावला, रोहन थांबलेलो त्या जागेवर, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने फलंदाज धावबाद. 9व्या विकेटचा पतन. या चेंडूवर फक्त 1 रन आणि धावसंख्या 48 रनसार. अजून 1 विकेट. ही ऍक्शन रिप्ले तुमच्यासाठी, पण ही विकेट ठरलेलीच होती कारण अजिंक्य गोळेला स्ट्राईक मिळवण्यासाठी रोहन खरातने केलेली सॅक्रिफाईस. शेवटचा 1 चेंडू. किती धावांचा टार्गेट उमेश 11 हुमरट संघ साईश 11 सावंतवाडी संघासमोर उभ्या करता हे ठरवणारे शेवटच्या एका चेंडूचे हे अगदी निवडक क्षण तुमच्यासाठी. नवीन फलंदाज प्रथमेश गोसावी, नंबर 11 या जागेवर प्रथमेश. शेवटचा चेंडू वाईड यॉर्कर ऑफस्टंपापासून बरोच लांब, मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, फलंदाज धावबाद आणि या चेंडूवरच्या एकेरी धावेनिशी इनिंगची झाली संगता. उमेश 11 हुमरट संघान पहिली बॅटिंग करताना 10 गड्यांच्या मोबदल्यात जमवले एकूण 49 धावा
आणि टार्गेट अगदी बरोबर अर्धशतकी 50 धावांचा साईश 11 सावंतवाडी संघासमोर. हॅलो 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 हॅलो. आपल्या या स्पर्धेसाठी समालोचनातील गोड आवाज आणि माझ्या मते केवळ सिंधुदुर्ग नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभरात ज्या आवाजाचा लोक चाहते आहेत, दिवाने आहेत, ते कुणाल दाते सर आपल्या या ग्रीन पार्क स्टेडियमवर आमच्या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मी आपले अध्यक्ष सन्माननीय श्री भाईनर यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन कुणाल दाते सरांचं स्वागत करायचं आहे. कुणाल दाते सर. हॅलो हॅलो. कुणाल दाते सर समालोचनातील गोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, जो आवाज ऐकण्यासाठी चाहते आतुर असतात, तो आवाज आज आपल्या ग्रीन पार्क स्टेडियमवर घुमणार आहे आणि संपूर्ण जगभरात पोहोचणार आहे. मनपूर्वक स्वागत आपलं दाते सर. स्वागत आहे कुणालजी दाते सर या सिंधू भूमीवर, या मिडबावच्या ग्रीन पार्क मैदानावर. कुणालजी दाते मिस्टर IPL आपलं मनपूर्वक स्वागत. जो आवाज आपल्याला दुसऱ्या इनिंगसाठी ऐकायला मिळेल, दुसऱ्या इनिंगसाठी 50 धावांचं लक्ष्य साईश 11 सावंतवाडी संघासमोर. कसा होईल या धावांचा पाठलाग सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज. फक्त महाराष्ट्र नव्हे, भारतातील सर्वात मोठमोठ्या टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा आणि त्याचबरोबर संपूर्ण जगातील सर्वात मोठी फ्रँचायझी लीग अर्थात IPL, या IPLच्या स्पर्धेसाठी जो गोड मराठी आवाज आपण ऐकला, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मिस्टर IPL कुणाल दाते. धन्यवाद बादलजी. नमस्कार, सुस्वागतम. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिढवाव आयोजित प्रतिष्ठान चषक आणि गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा यूट्यूबवर पाहिली. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये आमंत्रित देखील केलं गेलं, परंतु वेळेअभावी इथे येता आलेलं नाही आणि शेवटी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी रामेश्वर प्रतिष्ठान मिढवावच्या वतीने देण्यात आली. त्याबद्दल संपूर्ण रामेश्वर प्रतिष्ठान मिढवावचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार. चला तर वळूया मॅचकडे. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपल्या समोर रंगतोय, जिथे टार्गेट सेट झालाय आणि लक्ष्य आहे या मॅच मध्ये 50. सुरुवात अडखडत होती, परंतु त्याच्यानंतर मजल दर मजल धावसंख्येला आकार येत गेला आणि शेवटी एक चांगलं टार्गेट सेट झालं. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि क्रिकेट हा असा खेळ आहे, हा एवढा अद्भुत खेळ आहे की तो तुम्हाला कधी मंगळावर घेऊन जातो आणि कधी पृथ्वी तलावर घेऊन येईल हे कोणाला सांगता येत नाही. त्याच्यामुळे या मॅच मध्ये या 50 धावा होतील नाही होणार याच्याविषयी भाष्य करण्या अगोदर क्रिकेट विषयी बोलू. चर्चा होईल दोन्ही संघाची. साईश 11 सावंतवाडी विरुद्ध उमेश 11 हुमरट या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही टीमकडे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले अनेक रणधुरंदर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात.
जिथे ही चुरशीची लढत अपेक्षित आहे. महेश नानगुडे आणि दत्ता पवार, बावधनचा महेश नानगुडे आणि मावळचा दत्ता पवार, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिल्या षटकाची तयारी आता इथे सुरू होईल. प्रथमेश गोसावी पहिले षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये. 50 लक्ष, 6 षटकांचा सामना, 36 बॉल 50. ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि स्टेडियमला स्टेडियमचं मूर्त स्वरूप श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या तमाम कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. गेले कित्येक वर्षाची ही परंपरा चालत आली आहे. शिमग्याचा महोत्सव सध्या संपूर्ण कोकणात साजरा होतोय. शिमग्याच्या होळीच्या तुम्हा सगळ्यांना श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा. पंचांचा इशारा, मॅचला सुरुवात. फर्स्ट बॉल बॉलिंग मार्कवर प्रथमेश गोसावी आणि समोर फलंदाज आहे दत्ता पवार. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, उंची लहान परंतु कीर्ती महान. गेले कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळत आलाय. एक नामांकित खेळाडू आहे महेश नानगुडे. मागचे काही हंगाम सातत्याने चांगलं क्रिकेट गाजवलंय. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, उलटा पुलटा फटका, बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विच हिट, हा स्वीट आहे. बॉल सीमारेषा पलीकडे, पहिल्याच बॉलवर षटकार. पप्प्या कल्याणकर आणि आप्पा कल्याणकर यांच्याकडून पहिल्याच बॉलवर कॉमेंट्री केल्याने त्याच्यासाठी कॉम्प्लिमेंट आलंय. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पहिल्याच बॉल षटकार. दुसरा बॉल थोडासा पायावर लागलाय, अपील होते. स्ट्रॉंग अपील, रनआउटची संधी आहे. आणि हे प्रेम नेहमीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला मिळालंय. जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये येतो, ज्या वेळेला IPLच्याही अनेक स्पर्धांमध्ये ज्या पद्धतीने बादल चौधरी तुम्हाला आपल्या मालवणी मणी आपल्यापर्यंत पेश करत असतात, त्यावेळेला IPLच्या धर्तीवर देखील मी आपली मालवणी मन तिथे ज्यावेळेला पेश केली. 3.5 मिलियन, ऑलमोस्ट 35 लाख लोकांनी माझ्या इंस्टाग्रामवर जर तुम्ही गेलात तर ती क्लिप तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे 35 लाख लोकांनी ती रील पाहिली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं आपल्या परिसरातली बोली भाषा कुठेतरी प्रचलित व्हावी, त्याच्यासाठी सर्वोपरी प्रयत्न नेहमीच असतात. आतमध्ये आलाय बॉल पडल्यानंतर आणि हलक्या हाताने बॅकफुटला जात असताना पंच केल्या. शॉर्ट कव्हरला रन मिळणार नाही. महाराष्ट्रात अनेक स्पर्धांमध्ये फिरणं होतं, त्याच्यामुळे कोल्हापूरची कोल्हापुरी भाषा, सोलापुरी भाषा, विदर्भाचा असल्यामुळे वराडी भाषा, अशा अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन करण्याची एक वेगळी शैली त्याच्यामुळे निर्माण केली. आणि अस्तित्व असंच निर्माण होत नाही, त्यासाठी भरपूर मेहनत, परिश्रम सातत्याने घेतले. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 7. अतिशय चांगली स्कोरिंगची भूमिका आमचे स्कोरर मित्र ज्ञानेश केळुसकर इथे बजावतायत. जेवढे दिसायला सुंदर आहेत तेवढी चांगली लेखणी त्यांची. अप्रतिम स्कोरिंग ते करत असताना आणि प्रत्येकाचा वाटा असतो. एखादी स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी प्रत्येक जण खूप चांगली मेहनत घेत असतो. आतापर्यंत एक षटकार, स्टेप आउट करून बॉल हवेत आहे, आकाशाला गवसणी घातली आहे. वाटलं की हे ते सिद्ध होतंय, लागू होतंय. ज्या पद्धतीने अटॅक करण्याचा प्रयत्न झाला, बादल चौधरी यांचा आवाज ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. अप्रतिम
समालोचक आहेत, गेले कित्येक वर्ष त्यांचा आवाज या इकडच्या परिसरामध्ये दुमदुमतोय. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील त्यांनी खूप चांगलं समालोचन केलंय. याही वर्षी त्यांची वर्णी तिथे लागली आहे. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 14 धावा. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली आहे, शेवट चांगला होईल का हाही प्रश्न आहे. आणि आता पंच इशारा करतायत, इट्स अ बॅटिंग पॉवर प्ले. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय सनी कसबे, मॅजिशियन. गोलंदाजीतला अनेक नामांकित गोलंदाज आहे सनी कसबे. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता. आणि विशेष म्हणजे मी कौतुक याच्यासाठी करेन श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव या संपूर्ण स्पर्धेचं. या स्पर्धेमध्ये आमूलाग्र बदल सातत्याने होत आलेले आहेत. कॉमेंट्री बॉक्स एकदम स्टेजच्या समोर, जिथून खेळपट्टी आहे, मजा येते ज्यावेळेला असा कॉमेंट्री बॉक्स येतो. बॉल कुठल्या दिशेला वळतो, कशा पद्धतीने गोलंदाजी होते, याचे संपूर्ण विश्लेषण करण्याची एक चांगली संधी तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देत असता. आरपीएम ट्रॉफी मिडबाव मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आरपीएम गाडीचे मोजले जातात. आरपीएम द्वारे वेग मोजला जातो, किती वेगाने तुमची गाडी ट्रॅव्हल होते. आणि तसंच काम सध्या श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषकाच्या माध्यमातून आरपीएम ची पूर्ण कमिटी करते. पहिलाच बॉल चांगला फिरवला, फ्लाइट दिली, पुढून बॉलला बाहेर काढलं. म्हणजेच काय, राईट आर्म बॉलरचा हा पकडून टाकलेला ऑफ ब्रेक आहे, परंतु लेफ्टी बॅटरसाठी झालेला तो लेग कटर होता. सर विकेट कीपरच्या हातात डॉट, पहिला डॉट येतोय. हा जादूगार याच्यासाठी जाणला जातो. आठवत असेल वरुण चक्रवर्ती, तुम्हाला ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, कठीण काळातून तोही गेला. आर्किटेक्ट पासून चा प्रवास. हा बॉल आता स्पिन टाकलाय, परत फिरवलाय, मागचा बॉल बाहेर काढला, हा बॉल आतमध्ये आणला. याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. आता हा राईट आर्म स्पिनरचा लेग ब्रेक होता, परंतु लेफ्टी बॅटरसाठी नक्कीच आतमध्ये आला म्हणून तो ऑफ ब्रेक झाला, ऑफ कटर झालाय. ही खासियत आहे गोलंदाजाची. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. ताता थैया नाचवतो प्रत्येक वेळेला हा फलंदाजाला. आणि याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये. मॅजिशियन वरुण चक्रवर्ती, ज्याचा मी उल्लेख केला. कठीण राहिला काळ त्याच्यासाठी. सुरुवातीला आर्किटेक्ट, त्याच्यानंतर नोकरी करत असताना आपल्याला तो पाहायला मिळाला. मध्ये परत त्याने वडिलांना सांगितलं की मला क्रिकेटच खेळायचंय, याच्यातच करिअर करायचंय, नाही झालं मी परत नोकरी करेन. परत एक वेळा बॉल फिरतोय. मग क्लब क्रिकेटमध्ये मी आपलं नशीब आजमावून तिथे इंजरी झाली, फास्टर म्हणून नाव रूपाला आला. परंतु नंतर जशी इंजरी झाली, कुठेतरी स्पिन गोलंदाजीवर त्यांनी भर घातला. आणि त्याच्यानंतर 5 वेगवेगळ्या प्रकारचे बॉल वरुण चक्रवर्ती टाकू शकतो. स्टॉक बॉल त्याच्याकडे आहे, गुगली त्याच्याकडे आहे, फ्लिपर आहे, कॅरम बॉल आहे. दोन्ही बाजूला बॉल वळवतो. 5 वेगवेगळ्या प्रकारचे बॉल एका ओव्हरमध्ये टाकण्याची किमया आणि ती कुवत वरुण चक्रवर्तीकडे आहे. तसाच हा गोलंदाज आहे, फिरकीपटू सनी कसबे, मॅजिशियन. सध्या जागेवर ठेवले फलंदाजाला. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना पुल केलं, डीप मध्ये फिल्डर आहे. या वेळेला भिंगरी शॉट बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय आरपीएम सिक्सर.
धावा वाढतायत. धावा झाल्या 23, 23 धावा. आता अर्ध्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. 50 टार्गेट आहे. 23 झाल्या. 27 धावा अजूनही करायची आहेत. मॅच ऑन. आरपीएम ट्रॉफी मिडबावची एक नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा इथे सध्या सुरू आहे. परत एक वेळा बॉल फिरवलाय. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय बॉल आणि बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले फिनिश आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 23. आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ साईश 11 या टीमच्या समोरील टार्गेट. आता गोलंदाजीसाठी आलाय रोहन करात. आणखीन एक फिरकीचा जादूगर. रोहन आलाय गोलंदाजीसाठी. अतिशय कमी वयात याचं संपूर्ण करिअर मी जवळून पाहिलंय. ज्या वेळेला पदार्पण केलं त्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये. पहिलाच बॉल चांगला पुल केलाय. गॅप मध्ये डीप मध्ये फिल्डर येतोय. चांगला प्रयत्न तिथे सुरू झालाय. बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव आणखीन एक महत्वाची रात्र. आतापर्यंत 2 संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. 2 रात्रीमध्ये. अवधूत 11 कणकवली आणि वरवडेचा संघ या स्पर्धेच्या दरम्यान सेमी फायनल मध्ये दाखल होणारे 2 संघ आतापर्यंत ठरलेले आहेत. एके स्पोर्ट्स वरवडे, अवधूत स्पोर्ट्स कणकवली. आणि नेहमीच हे जे संघ आहेत या परिसरातले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये समाविष्ट होत असतात आणि नेहमीच चांगली कामगिरी करत असतात. चांगले क्रिकेट प्रेक्षकांनी पाहिले. मजा येईल आजही. ओ फ्लाइट दिली. बॉल फिरवलाय. स्लीप मध्ये बॉल हवेत आहे. सरळ विकेट कीपरच्या मागे जातोय. नाही मिळणार धाव. चांगलंच वातावरण तापलंय मैदानाच्या बाहेर देखील. चांगली उष्मा आहे, चांगली गरमी आणि त्यातल्या त्यात मैदानाच्या आतमध्ये देखील तसा सामना तापेल. परत एक वेळा बॉल फिरवला. यावेळेला पडल्यानंतर आतमध्ये आणला. आई जादूगर आहे फिरकीचा. बायचा इशारा इथे अंपायर करताना दिसतात. MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा तो खेळलाय. ऋतुराज गायकवाड, अर्शिन कुलकर्णी सारखे अनेक IPL पटू त्यांच्या समोर खेळण्याची संधी ज्यावेळेला मिळते एखाद्या संघटनेच्या माध्यमातून, त्यावेळेला नेहमीच तुमचे जे पैलू आहेत ते बदलतात. हिऱ्याला पैलू पाडले जातात तसे गोलंदाज आणि फलंदाजाच्या क्रिकेटच्या करिअरला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे पैलू पाडले जातात. आणि तिथूनच ज्यावेळेला तुम्ही मोठी आकाशी झेप घेता, गरुड झेप घेता, तुमच्या नावाची चर्चा अखंड क्रिकेटच्या विश्वात होत असते. मग तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळा किंवा लेदर बॉल क्रिकेट खेळा. बॉल चांगला वळवतोय. आता डीप मध्ये एक वाईडिश थर्ड मॅन ठेवलाय स्विच इटचा फटका थांबवण्यासाठी दत्ताचा. परंतु दत्ताच्याकडे पॉवर आहे परंतु इथे बॉल चांगला वळतोय. परत एक वेळा पडल्यानंतर बाहेर निघाला. चांगला लेग ब्रेक राईट हँडेड बॅटर साठी. ही खासियत राहिली आहे गोलंदाजाची. टीमची धावसंख्या स्थिर आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 25. यावेळेला थोडासा पायात होता, स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर जाईल. इट्स आउट ऑफ द प्लॉट. हा येतोय षटकार.
श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक अध्यक्ष भाई नरे, शैलेश लोके आणि त्यांचे सर्वच कमिटी मेंबर्स त्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा तुम्ही पाहताय. डॉट बॉलचा इशारा अंपायर कडून ओव्हरची समाप्ती. येस, डॉट बॉलचा इशाराने ओव्हरची समाप्ती होते. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 31, अजूनही धावा करायचे 19 या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव म्हणजेच अध्यक्ष या संपूर्ण प्रतिष्ठानचे आदरणीय भाई नरे, त्याचबरोबर शैलेजी लोके या स्पर्धेमध्ये ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी होती, सुहास मिडबावकर, काका नरे, शशांक पाठक आणि त्यातल्या त्यात आल्या आल्या ज्या पद्धतीने राजेश्रीजी पवार मॅडम यांनी जो सन्मान दिला, आल्या आल्या त्यांनी सांगितलं की या क्रीडांगणावर घेऊन येण्याचं, तुम्हाला आणण्याचं माझं स्वप्न होतं. त्यावेळेला ऐकून बरं वाटलं. शैलेश लोकेजी गेले कित्येक वर्ष संपर्कात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांनाही भेटून इथे बरं वाटलं. भाई नरे आल्या आल्या ज्यांनी माझा सन्मान केला त्याबद्दल नक्कीच रामेश्वर प्रतिष्ठानचा मी ऋणी राहीन, आभारी राहीन. ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम देता, क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही समोर आणता. त्याला बरं वाटतं या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर. ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. शिमग्याचा उत्सव, शिमग्याचा महोत्सव सध्या अखंड सिंधुदुर्ग आणि कोकण प्रांतामध्ये सुरू आहे आणि त्यातल्या त्यात नक्कीच आता हळूहळू इथे प्रेक्षकांची गर्दी वाढताना पाहायला मिळेल. सनी कसबे परत आल्या. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि फ्लाय स्लिप मध्ये धावत जात असताना एक चांगला झेल इथे टिपलाय. फलंदाज आउट होतोय. पहिला हादरा, पहिला धक्का. महेश नानगुडे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट विकेट महत्वाची असते. ब्रेक थ्रू येणं गरजेचं आहे. विकेट आली उत्साह वाढतो, विकेट आली बॉडी लँग्वेज बदलते क्रिकेटमध्ये. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये एकाएकी ऊर्जा निर्माण झाली आहे फिल्डर्स मध्ये. आता सगळे खेळाडू चार्ज झालेत, चार्ज अप. आणि चार्ज झाल्यानंतर आता सगळे खेळाडू एकमेकांशी बोलतायत. फिल्डिंग कुठे सेट करायची तो प्रयत्न सुरू आहे. विकेट आल्यानंतर क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी बदलतात. आठवत असेल क्लासनची ती विकेट. सूर्यकुमार यादवने तो टिपलेला झेल, त्याच्यानंतर जिंकलेला तो कप, तो वर्ल्ड कप आणि आता जिंकलेली ती चॅम्पियन्स ट्रॉफी. विकेट आला, खेळ बदलतो. हा खेळ बदलेल का? गोलंदाजीसाठी सनी कसबे ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. सांगवीचा सनी कसबे गोलंदाजी करतो. एक फ्लाय स्लिप ठेवलाय. विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर आणि त्याच्यामुळे आता त्याची जादू परत एक वेळा तो दाखवताना दिसेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, झाडू शॉट चांगला मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. फिरकी पटूंच्या विरुद्ध ज्यावेळेला स्वीप शॉट मारण्याचे प्रयत्न फलंदाज करतात त्यावेळेला नक्कीच अंदाज एक येत असतो. टेस्ट बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो की टेस्ट मॅचेस मध्ये ज्यावेळेला फिरकी पटूंच्या विरुद्ध बॅटर स्वीप शॉट मारायला लागतात त्यावेळेला त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी असतो. ते पहिल्यांदा चाच पडतात, जज करतात बॉल एक्झॅक्ट कुठे पडेल. पण तू जसा कॉन्फिडन्स वाढतो मग स्विच हिट, रिव्हर्स स्वीप हे फटकेस आपसुकच त्यांच्या भात्यातून येतात. नवीन फलंदाज सचिन बर्गे, प्रचंड मोठा अनुभव टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला सचिन बर्गे यांच्याकडे.
कित्येक वर्ष ती तपश्चर्या आहे क्रिकेटच्या आतमध्ये त्यांची. फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. परत एक वेळा बॉलला फिरवलंय. अंदाज नेहमीच लावत असतो. स्टंपिंगचाही प्रयत्न होता, स्टंपिंग ही हुकली आणि त्याचमुळे थोडासा नाराज पाहायला मिळाला सनी कसबे. पहा बॉल पडल्यानंतर कसा झपकन आतमध्ये आला. विकेट किपरला गॅदरच करता आलेला नाहीये आणि त्याचमुळे या खेळाडूला मॅजिशियन म्हटलं जातं, जादूगर म्हटलं जातं फिरकीचा. असं वाटलं त्याला की नक्की विकेट मिळाली आहे, परंतु सेलिब्रेशन जास्त वेळ त्याला करता आलेला नाही आणि लगेच त्याने विकेट किपरला काही शब्द सुनावले. आणि जरुरी आहे, त्याला माहिती आहे सामन्याचं काय महत्व आहे. जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो. मॅच ऑन, चांगलं कमबॅक. विकेट आल्यानंतर तो दबाव बनतोय. एक सिंगल, त्याच्यानंतर डॉट. पुढचा बॉल फिरवलाय, लेग ब्रेक होता, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, प्रयत्न सुरू झालाय, कॅच. मॅच मध्ये पलटवार सुरू झालाय. फलंदाज बाद होतोय. उमेश 11 हुमराट हा देखील संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. नवीन फलंदाज ऋतिक गजर आता फलंदाजीसाठी. ऋतिकला धावा कराव्या लागतील आणि विजयाचा गजर ते करावा लागेल, परंतु सध्या मैदानामध्ये अडचणी निर्माण करतोय गोलंदाजीतला जादूगर सनी कसबे. पुणे सांगवी परिसरातील हा गोलंदाज आणि सध्या तरी तो छाप सोडतोय. पिंपरी चिंचवडचा रोहन खरात आय टीम मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून राहिली आहे. दबाव बनतोय. बॅटिंग करणाऱ्या साइडवर धावा झालेल्या आहेत 32, 32. 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच ऑन. चौदा बॉल आणि 18 धावा हे समीकरण. सनी कसबे परत एक वेळा पडल्यानंतर झपकन बॉल आतमध्ये आणलाय. वाह, काय गोलंदाजी आहे. आवडते, प्रेक्षकांनाही आवडते, टाळ्या वाजतायत. हे दर्दी प्रेक्षक आहेत या परिसरातले, त्यांना माहिती आहे क्रीडांगणावर हे खेळाडू नेहमी छाप सोडतात. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. पडला बॉल, झपकन आतमध्ये आला. विकेट किपरलाही समजलेला नाहीये. बॉल इतका वळला की कोणालाच नाही कळला. आणखीन एक डॉट. परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 13 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. सनी कसबे. धुंडो धुंडो रे साजना एक सुरात हे गाणं म्हटलं जाते बॅटर कडून. बॅटची कडा, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे. मिड ऑफच्या दरम्यान झेल टिपला जाईल आणि आतापर्यंत जेही फलंदाज मैदानामध्ये येत आहेत, मग रोहन खरातच्या विरुद्ध असो की सनी कसबेच्या विरुद्ध असो, एका सुरात एकच गाणं म्हटलं जात आहे, धुंडो धुंडो रे साजना. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हा सामना रंगतोय. असं वाटत होतं की 50 धावा पुरेशा ठरतील का. मी मगाशी देखील उल्लेख केला होता पहिला बॉल टाकण्याच्या अगोदर की क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. हा कधी खेळ तुम्हाला मंगळावर घेऊन जाईल आणि कधी पृथ्वी तलावर आणून सोडेल हे तुम्हाला आणि आम्हाला सांगता येत नाही. आता 12
12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 18 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे हा सामना आणि आता या सामन्यामध्ये कलाटणी यायला सुरुवात झाली आहे. प्रेक्षक हळूहळू आता कुजबुजतायत, एकमेकांची चर्चा करतायत. सामना कुठे होता आणि कुठे आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये ठोस सुरुवात मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या. 2 ओव्हरमध्ये 23 धावा झाल्या होत्या. त्याच्यानंतर कहाणी बदलली. मग तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये धावा कमी आल्या. चौथ्या षटकामध्ये तर एकच आली. विकेट आल्या 3 आणि सनी कसबे मॅजिशियनने या सामन्याला कलाटणी दिली आहे. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. सचिन मैदानाच्या आतमध्ये, सचिन बर्गे आणि दर्शन बांदेकर ही जोडी आता मैदानामध्ये. देवबागचो दर्शन बांदेकर. हो, परत एक वेळा लेग स्पिनचा अंदाज पडल्यानंतर हलकासा बाहेर, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. एखादी धोक्यात हरवलेली वाट शोधतायत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ती मिळत नाहीये. ओ हाफ ट्रॅकर बॉलला हुक केलंय, धावा बुक केल्यात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सचिन बर्गेच्या बॅट मधून येतोय षटकार. आरपीएम ट्रॉफी मिडबाव, श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव. भाई नरे अध्यक्ष आहेत. नेतृत्व त्यांचं दमदार आहे. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्विच हिटचा. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने DRS वापरलेला आहे. वाईड बॉल आता चेक केला जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. आज अंदाज मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये लावत होतो की बॅटर थोडासा फिरला आणि त्याच्यानंतर बॉल फिरलाय, त्याच्यामुळे निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच हा तिसरा बॉल डिलिव्हर्ड झालाय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 12 धावा. पहिला डॉट, दुसरा 6, तिसरा डॉट. परत एक वेळा बाहेर निघतोय बॉल. या वेळेला अंपायर सांगतायत हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल आणि आता विकेट कीपरला माहिती आहे नक्की हा वाईड बॉल आहे, म्हणूनच त्याने DRS परत कॉल केलेला नाहीये. जास्त बाहेर निघाला. पुढचा बॉल. आता समोरून फिरवलाय बॉल. परत एक वेळा नाचवलंय फलंदाजाला. स्लॉक करण्याचा प्रयत्न. समोरून लेग स्पिन होतोय, बाहेर निघतोय बॉल. आणखीन एक डॉट बॉल. म्हणजे आता 8 बॉल. 8 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 11 धावा. हृदयाची धडधड वाढते. परत एक वेळा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाहीये. मोबाईल मध्ये चांगलं नेटवर्क पाहिजे आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क पाहिजे तर कनेक्शन होतं, संपर्क होतो आणि ते इथे दिसत नाहीये. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता. आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. हे होतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॉल योग्य आहे असं सांगण्यात येते. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू केलेला आहे. बॉलिंग टीमचा आहे. पुढचा बॉल. ओ फ्लाइट दिली होती. बॅटच्या आतमध्ये लागलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत. बॉलच्या मागे 3-3 आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिघांची शेती सगळ्यांनी केली माती.
आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 41. 9 धावा करायच्या. देणाऱ्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू 9 धावा. दुसरा सामना चांगला रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. तुम्ही पाहताय RPM ट्रॉफी म्हणजे श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा नेहमीच महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात होत असते. अप्रतिम असं आयोजन दरवर्षी ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये, स्टेडियमला मूर्त स्वरूप श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून दिलं जातं. क्रिकेट प्रेमी आहेत ही सगळी मंडळी. मी मागे मिडबाव मध्ये एक वेळा आलो होतो, रामेश्वर प्रतिष्ठानचं जे कार्यालय आहे तिथे, आणि त्यावेळेला यांच्याकडून या स्पर्धेबद्दल जाणून घेतलं. त्यावेळेला नेहमी चर्चा होते या सगळ्याच बंधूंची क्रिकेटच्या बाबतीत. त्याचमुळे हे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटवर बोलतात, क्रिकेट जगतात, क्रिकेट खेळतात, क्रिकेटला पसंती देतात, आणि म्हणूनच आपल्या गावाचं नाव व्हावं, आपल्या रामेश्वर प्रतिष्ठानचं नाव व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील असतात. प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात मग्न असतात, परंतु तरी देखील काही वेळ आपल्या गावासाठी द्यावा, महाराष्ट्रात आपल्या गावाचं नाव करावं याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषकाच्या माध्यमातून रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव करत आलेलं आहे. आता 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. चला मॅच सुरू ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू आणि 9 धावा शेवटच्या ओव्हर मध्ये. खलीद शेख बॉलिंग मार्क व मॅन फ्रॉम नांदेड गोलंदाजी करताना दिसेल. शॉर्ट फाईन लेग आहे, फ्लाय स्लिप आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे. गलीच्या दरम्यान फिल्डर आणि एक पॉइंट सेट केलाय. पहिला बॉल हवेत आहे, फटका फसलाय. खलीद खाली, झेल ड्रॉप, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. सोडू नकोस मित्रा झेल, अन्यथा होशील फेल, असे समर्थक म्हणत असतील. आणि आता या मॅचची कहाणी बदलली. एक सोप्पा झेल, लॉलीपॉप ड्रॉप, अगदी हाता तोंडाशी आलेली संधी गमावलीये आणि त्यातल्या त्यात दर्शन बांदेकरचा झेल सोडलाय. त्याच्यामुळे या मॅच मध्ये कलाटणी येईल. 5 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. क्रिकेट म्हटल्यानंतर जर तर वर नेहमीच चर्चा होते, जर झेल घेतला असता तर दुसरा बॅटर आला असता, परंतु जर तर शिवाय क्रिकेटही होत नाही म्हणा. हा क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, विलक्षण रंगतो. शेवटच्या टप्प्यापर्यंत ही लढत आता रंगत असताना पाहायला मिळते. प्रेक्षकांचा पैसा वसूल. जेवढे प्रेक्षक आहेत ते भाग्यवान आहेत की असा सामना तुम्हाला या RPM ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतोय. श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव, आजची एक महत्वपूर्ण रात्र, तिसरी रात्र या स्पर्धेची, आणि जिथे आता 5 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत. खालिदचा बॉल पडल्यानंतर खाली राहतो. विकेट किपरने सोडला. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. इथेही यष्ट्यांचा वेध घेता आलेला नाहीये. लहानपणी लगोरी, लहानपणी गोट्या, कांचे, हे सगळे खेळ खेळणं त्याच्यासाठी जास्त महत्वाचं ठरतं. आंब्याच्या माळ रानावर जाऊन ते आंबे पाडणं, त्याच्यासाठी नेम घेणं, निशाणे लावणं, हे लहानपणी जर तुम्ही केलं असेल तर त्या गोष्टी खेळात देखील महत्वाच्या ठरू शकतात. बॉल आता शिल्लक आहेत मैदानामध्ये. 4 बॉल मध्ये धावा करायच्या 7. 4 बॉल 7 रन. व्हॉट अ मॅच. जसं बाहेर गरमी आहे तसाच सामना आतमध्ये तापतोय. सध्या गरम सामना प्रेक्षकांच्या भेटीला. ज्याचा झेल सोडला तो मैदानामध्ये दर्शन बांदेकर. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला, फिल्डर आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. खालिदने जल्लोष केला विकेटचा. दर्शन बांदेकर आउट होतोय. मोठा धक्का साई शिलीमनला.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि आता खेळाडू कक्षातून अशी एक सूचना येते की इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आता पंच तिथे नक्कीच तो इशारा करतील आणि कोणाच्या जागेवर हे सांगायचंय. ऋषी जोरे यांच्या जागेवर नवीन बॅटर सुशांत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉल शिल्लक आहेत आता तीन बॉल मध्ये धावा करायच्या 7. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मिडबाव मध्ये आल्यानंतर जर तसा सामना रंगला तर मी देखील भाग्यवान आहे. काल एक सुपर ओव्हरचा सामना प्रेक्षकांनी पाहिलाय. परत एक वेळा सुपर ओव्हरची ती लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल मध्ये 7 धावा. लेफ्ट हँडेड बॅटर आहे सुशांत. नावात शांत आहे परंतु आक्रमण करावं लागेल. उडवलाय बॉल. ढगात लाइटिंग. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखी बडीव धुरडा उडीव हा येतोय षटकार. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. परंतु या 2 बॉलवर जर थांबवलं सुशांत गायकवाडला तरी देखील सामन्यामध्ये सुपर ओव्हर होऊ शकते. ती शक्यता आहे. तो प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय आता होईल बॅटरचे शेजारी वाढतील आणि हळूहळू आता ते शेजारी वाढू लागलेले आहेत. फिल्डर येत आहेत बॅटरच्या जवळ परंतु काय फटकावता सुशांत गायकवाड. पहिलाच बॉल एअर स्ट्राईक त्याने केला. आडव्या हाताने घेतला आणि स्लॉक करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलं. आता बॉल शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. पहिलाच सामना झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्याकडे ज्यावेळेला आपण वळलो उमेश 11 उमरट आणि त्यांच्या विरुद्ध साईश 11 सावंतवाडी. सामना रंगतदार स्थितीमध्ये. साईश 11ला अजूनही 2 बॉल मध्ये 1 धाव करायची आहे उमेश 11च्या विरुद्ध खेळत असताना. या सेकंड मॅच मध्ये रंगतदार सामना. तुम्ही पाहता श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव. परंपरेची वाटचाल प्रतिष्ठेची ही स्पर्धा. परंपरा लाभलेली स्पर्धा. बॉल आता शिल्लक आहे 2 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. बोल तयार. पुढचा बॉल घेऊन खालीद. बॉल हवेत आहे. विकेट मिळेल. विकेट येते आणि इथे परत एक वेळा कहाणी में ट्विस्ट. आता एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता असं समीकरण आलंय या मॅच मध्ये. या अगोदर पहिला सामना RR11 डोंबिवली या टीमने जिंकलाय. पाहूया या मॅच मधला कुठला संघ जिंकतोय. सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळेल का? शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. 50 धावा स्कोर बोर्डवर आल्यानंतर असं वाटलं की सामना थोडासा एकतर्फा होईल परंतु पहिल्याच ज्या वेळेला माईकला हात लावला आणि त्याच वेळेला मी बोललो होतो क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. हा सामना रंगेल आणि हा सामना इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव ची ही परंपरेची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, चर्चा होणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना कमबॅक केले. खालिद शेखने एक षटकार मारला. त्याच्यानंतर विकेट घेतली. न्यू बॅटर मैदानामध्ये गोपाळ भट्टा. एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. गोपाळ भट्टा भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. जुना खेळाडू आहे. 1 बॉल 1 रन हे समीकरण. सामना आवडला असेल तर दोन्ही टीमला प्रोत्साहन देऊया. दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. पैसा वसूल मॅच रंगत असताना या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये 1 धाव करायची आहे. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हरचा थरार
तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. खालिद शेख समोर. गोपाळ भट्टा. बॉल हवेत आहे. इनफिल्डच्या वरून क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराने हा सामना इथे जिंकलाय टीम साईश 11 सावंतवाडीने. अभिनंदन टीम साईश 11 सावंतवाडी. आणि आता टॉस केला जाईल साईश 11 सावंतवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम RR11 डोंबिवली. हॅलो. यानंतरचा सामना RR11 डोंबिवली विरुद्ध साईश 11 सावंतवाडी. शक्य तितक्या लवकर दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. याच दरम्यान आपल्या मिडगाव गावचे सुपुत्र आणि विविध वेब सिरीजचे दिग्दर्शक छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर जे दिग्दर्शनाचं काम करत आहेत आणि त्यांच्या पतंग या लघुचित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे असे श्री सुमित कोमुर्लेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने आपला सन्मान केला जात आहे. सुमित कोमुर्लेकर.